छान अशी आपण आज रेसिपी बनवणार आहोत कोथिंबीरीच्या वड्या। मस्त अशी कुरकुरीत अशी रेसिपी आपण आज बनवणार आहोत। पाहू शकता किती छान अशी रेसिपी आहे। चला आपण रेसिपी तयार करण्यासाठी चालू करूया। नमस्कार, आनंद किचन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी छान अशी चविष्ट आणि कुरकुरीत अशी तिखट अशी मी जिभेला एकदम चविष्ट अशी लागणारी रेसिपी मी घेऊन आलेलो आहे। कोथिंबीरीच्या वड्या ही रेसिपी मी तुमच्यासाठी खास घेऊन आलेलो आहे। खायला एकदम पौष्टिक आहे आणि करायलाही वेळ लागत नाही, कमी वेळामध्ये तयार होते आणि कमी साहित्यामध्येही तयार होते। तर तुम्ही नक्की ही रेसिपी तयार करून पहा। खायला एकदम पौष्टिक आहे, लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत ही रेसिपी खाऊ शकता। ही रेसिपी मी पारंपरिक पद्धतीनुसार करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पौष्टिक अशा गोष्टी मी त्याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत। तर तुम्हाला जर माझी रेसिपी छान वाटली तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जर माझी रेसिपी तुम्हाला छान वाटली तर तुमच्या फ्रेंडला, फॅमिलीमध्ये सगळ्यांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कळवायला विसरू नका। तर चला आता आपण कोथिंबीरीच्या वड्या ही रेसिपी तयार करायला चालू करूया। सर्वप्रथम आपण कोथिंबीरीच्या वड्यासाठी लागणारे साहित्य पाहणार आहोत। तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे, एक बाउल, सपाट बाउल मी बेसनचं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत आणि हे 5 ते 6 हिरवी मिरची मी घेतलेली आहे। तुमच्या चवीनुसार तुम्ही हे लसूण आणि मिरची ॲड करू शकता। आणि हे मी 1 टेबलस्पून पांढरे तीळ घेतलेले आहे, हे मी त्याच्यामध्ये ॲड करणार आहे। त्यानंतर हा छोटे 4 ते 5 चम्मच मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर मी 1 टेबलस्पून हळद त्याच्यामध्ये ॲड करणार आहे। 1 टेबलस्पून जिरे मी ॲड करणार आहे आणि हे मीठ मी 1 ते 1.5 चम्मच मीठ मी ॲड करणार आहे। त्यानंतर बादशाह हिंग मी त्याच्यामध्ये यूज करणार आहे। आणि हे कोथिंबीर आहे, कोथिंबीर मी 1 पेंडी घेतलेली आहे, हिरवी अशी कोथिंबीर आहे, ते मी चिरून बारीक करून घेतलेली आहे। तर आपण आधी ही लसूण, हिरवी मिरची सगळं पिसून घेऊया, बारीक करून घेऊया। हे तुम्ही मिक्सरवरही बारीक करू शकता किंवा हाता खलबत्त्यामध्ये बारीक करून घ्या। तर चला आपण हे लसूण आणि मिरची बारीक करून घेऊया आणि वडीला लागणारे जे पीठ आहे ते मळायला चालू करूया। लसूण आणि हिरवी मिरची मी बारीक करून घेत आहे। जास्त हिरवी मिरची आणि लसूण जास्त बारीकी करू नका, थोडासा जास्त मीडियमच करा बारीक, 2 ते 3 वेळा चालवा। तर आपला लसूण आणि हिरवी मिरची बारीक झालेली आहे। आता ते खोलून पाहूया, छान असं झालेलं आहे बारीक, हे पाहू शकता। तुम्हाला जर जास्त करायचं आहे बारीक तर करू शकता, हे मी थोडंसं हलकं मोठंच ठेवलेलं आहे। चला आपण आता वडी बनवण्यासाठी पीठ मळून घेऊया। ही लसूण आणि हिरवी मिरची मी बारीक करून घेतलेली आहे। तर आणि हा मी 1 ग्लास पाणी घेतलेला आहे, हे तुम्हाला अर्धाच ग्लास पाणी लागेल, जास्त लागणार नाही आहे। आणि हे कोथिंबीर जी आहे मी धुवून घेतलेली आहे, बारीक चिरून घेतलेली आहे, पाहू शकता। तर ह्याच्यामध्ये सर्वप्रथम मी बेसनाचं पीठ टाकणार आहे। 1 बाउल बेसनाचं पीठ मी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे, पाहू शकता तुम्ही। ही रेसिपी एकदम पौष्टिक आहे, तुम्ही नक्की करून पहा, खायला एकदम पौष्टिक आहे। हे तांदळाचं पीठ त्याच्यामध्ये मी ॲड करतोय, तांदळाचं पीठ ॲड करत आहे। त्यानंतर हा जो हिरवी मिरची आणि लसूण ह्याची जी मी पेस्ट तयार केलेली आहे ते मी ह्याच्यामध्ये ॲड करत आहे। तुम्हाला चवीनुसार तुम्ही हिरवी मिरची, लसूण टाकू शकता।
त्याची काळजी घ्या. तुम्हाला जसं हवं असेल त्या हिशोबाने तुम्ही मिरची आणि लसूण ॲड करा. तर ही मी 1 चम्मच टेबलस्पून मी हळद त्याच्यामध्ये ॲड करतो. त्यानंतर हे जे जिरं आहे ते 1 टेबलस्पून मी त्याच्यामध्ये ॲड करत आहे. त्यानंतर हे जी मोठा चमचा तीळ घेतलेले आहे तीही मी सर्व त्याच्यामध्ये ॲड करत आहे. आणि ही जी मीठ आहे, मीठ मी 1-1.5 चमचा ह्याच्यामध्ये ॲड करत आहे. आता ह्याच्यामध्ये थोडंसं मी हिंग यूज करत आहे. हिंग तुम्ही तुमच्या चवीनुसार यूज करा. जर तुम्हाला वाटलं तर 1 टेबलस्पून मी हिंगही त्याच्यामध्ये ॲड करत आहे. आता हे सर्व मिश्रण जे आहे ते हाताने तुम्ही मळून घ्या. ह्या पद्धतीने आधी मिक्स करून घ्या. कोथिंबीर आणि सर्व जे मिश्रण आहे ते तुम्ही मिक्स करून घ्या. जसं मिक्स होईल तसं असं थोडं तुम्ही पाणी ॲड करत राहा. एकदम असं तुम्ही पाणी एकदमच ॲड करू नका. छान असं पीठ एकजीव होईपर्यंत तुम्ही मळून घ्या. ही रेसिपी अशी पौष्टिक अशी रेसिपी आहे. तुम्ही करून नक्की करून पहा. तुमच्या हेल्थसाठी बेनिफिट देणारी अशी ही रेसिपी आहे. तुम्ही पाहू शकता. ही जी रेसिपी छान वाटली तर माझ्या चॅनलला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या फ्रेंडला शेअर करायला विसरू नका. आणि तुमच्या आहारामध्ये हप्त्यातून 1 वेळा तरी ही रेसिपी तुम्ही ॲड करा. आता छान असं पाहू शकता तुम्ही. छान असं आपलं मिश्रण तयार होत आहे. जास्त पातळी करायचं नाही आहे, असं घटसरच मळायचं आहे. खायला चविष्ट अशी रेसिपी आहे आणि पौष्टिक ही रेसिपी आहे. हे तुम्ही नक्की करून पहा. ही पारंपरिक पद्धतीनुसार मी रेसिपी तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे पाहू शकता तुम्ही. आटा किती छान असा तयार झालेला आपला पाहू शकता तुम्ही. असं चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्या सर्व. तुमच्या लहान मुलांना 10 ते 12 वर्षाच्या 10 वर्षाच्या 5 वर्षाच्या पुढे मुलांनाही तुम्ही ही रेसिपी खाऊ घालू शकता. पौष्टिक अशी रेसिपी आहे आणि तुम्ही स्वतः खाऊ शकता. मस्त अशी रेसिपी छान अशी आहे. पाहू शकता. ह्या पद्धतीने तुम्ही हा कोथिंबीर वडीसाठी आटा तयार करून घ्या. पाहू शकता ह्या पद्धतीचा आटा मी तयार केलेला आहे. तर आपण ह्याला स्टीम करणार आहोत. तर त्याची पुढची तयारी आपण चालू करूया. हे पाहू शकता असा आटा तयार आपला झालेला आहे म्हणून. ही जी कोथिंबीर वडीसाठी जी मिश्रण आपण तयार केलेलं आहे तर ह्याला होल आहेत. ह्या प्लेटला खालून होल आहेत. तर ह्या प्लेटमध्ये आपण सर्वप्रथम तेल लावून घेणार आहोत. थोडंसं असं तुम्ही याच्यावर तेल टाकून घ्या आणि हे हाताने असं पसरवून घ्या. कारण ही जी वडी आहे आपली ती खाली चिटकणार नाही आहे. स्टीम करण्यासाठी आपल्याला ठेवायचं आहे. तर हे जी तयार झालेलं मिश्रण आहे कोथिंबीर वडीचं ते आपण ह्या स्टीमरच्या पॉटमध्ये आपण जी स्टीम देणार आहोत त्या प्लेटमध्ये होल असलेल्या प्लेटमध्ये आपण हे व्यवस्थित लावून घेऊया.
व्यवस्थित हे सर्व जी आटा आहे तुम्ही व्यवस्थित असं पसरून घ्या, व्यवस्थित असं पसरून घ्या, असं व्यवस्थित असं पसरून घ्या. पाहू शकता तुम्ही मी कशा पद्धतीनं पसरवत आहे. हे ह्या प्लेटचा जेवढा साईज आहे तेवढ्या साईजनं तुम्ही अशी पसरून घ्या. पाहू शकता छान अशी आपली रेसिपी तयार होत आहे. तुम्ही नक्की पाहू शकता, नक्की करून पहा. ही रेसिपी पौष्टिक अशी रेसिपी आहे. तर हे आपलं जी कोथिंबीर वडीचं जी पीठ आहे तयार केलेलं ते आपण छानपैकी असं स्टीम ज्या भांड्यामध्ये आपण करणार आहोत त्या भांड्यामध्ये मी पसरवलेलं आहे. तर आता हे स्टीमरसाठी मी पॉटमध्ये शिफ्ट करत आहे. पाहू शकता ह्या पद्धतीने भरून घ्या. स्टीम करण्यासाठी मी भांडं ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये पाहू शकता खाली मी 1 ते 1.5 इंचच पाणी टाकलेलं आहे आणि ह्या वरचा जो भाग दिसत आहे ह्याच्यावरती आपलं स्टीमचं हे जे भांडं आहे ते आपण ठेवणार आहोत. जास्त पाणी टाकू नका, तळाला 1 ते 1.5 इंचच पाणी टाका आणि हे आपण असं पाहू शकता हे स्टीम करण्यासाठी आपण हे ठेवलेलं आहे. आता ह्याला आपण खालून गॅस चालू केलेला आहे आणि ह्याला लो फ्लेमवरच आपण 15 मिनटं ह्याला आपण तयार करून पकवून घेणार आहोत, शिजवणार आहोत स्टीमवरती. तर ह्याच्यावरती आपण झाकून घेऊया की जेणेकरून लवकर स्टीम मिळून ते लवकर शिजेल. तर ह्याला आपण 10 ते 15 मिनटांनी खोलून पाहूया. 10 ते 15 मिनटं झालेलं आहे स्टीम देऊन. तर आपण खोलून पाहूया. चेक करायला तुम्ही असं चाकू घेऊन असं त्याच्यामध्ये टाकून पाहू शकता असं. तर हे आपलं जी कोथिंबीर वडीचं जी पीठ आहे स्टीम छानपैकी असं झालेलं आहे. तर ह्याला आपण खाली काढून घेऊया. आपलं कोथिंबीर वडीचं पीठ स्टीम झालेलं आहे. तर ह्याला आपण चौकोनी आकार किंवा त्रिकोणी आकार किंवा आयताकार तुम्ही कशा वड्या तयार करू शकता. आपण ह्याला छानपैकी चौकोनी आकाराच्या वड्या तयार करूया. चाकूने असे काप मारा. जेवढ्या साईजची तुम्हाला वडी हवी आहे त्या साईजची काप मारून घ्या. तुम्हाला जेवढी मोठी हवी आहे त्यानुसार तुम्ही काप मारून घ्या. हेल्दी अशी रेसिपी आहे, तुम्ही नक्की करून पहा. तुम्हाला सजेस्ट करत आहे मी. तुमच्या आहारामध्ये हप्त्यातून एकदा तरी तुम्ही ही रेसिपी ॲड करा. ह्या पद्धतीने कट करून घ्या. थोडंसं असं चाकूसोबत असं हलवत राहा, कारण खेचाल तर ती कोथिंबीर बाहेर निघू शकते. कोथिंबीर ह्या पद्धतीने तुम्ही कट करून घ्या. आता हे एक पीस आपण बाहेर काढूया. ह्याला आपण फ्राय करणार आहोत आपण. तर एक पीस आपण हे वडीची बाहेर काढूया. प्लेटमध्ये काढून घेऊ. तुम्हाला ज्या आकाराच्या वड्या हव्या आहेत त्या आकाराच्या तुम्ही वड्या तयार करा. तर चला आपण ही वड्या सर्व काढून घेऊया प्लेटमध्ये. छान अशा वड्या कट करून झालेल्या आहेत. पाहू शकता तुम्ही मस्त अशा स्टीम झालेल्या आहेत. तर ह्या वड्या आपण आता फ्राय करून घेणार आहोत तेलामध्ये. पाहू शकता हे सर्व वड्या जे आहेत ना तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत. तर चला आपण ह्या वड्या फ्राय करून घेऊया. कढई तापलेली आहे, गॅसवरती ठेवलेली आहे. तर हे कढईमधलं पाणी जे आहे ते आटवून द्या.
आणि आपण कोथिंबीरीच्या वड्या फ्राय करण्यासाठी तेल टाकून घेऊया. जेवढं तुम्हाला फ्राय करायला तेल लागत आहे 8 ते 9 पळ्या तुम्ही त्याच्यामध्ये तेल टाका. ही वडे ही लो फ्लेमवरच तुम्ही फ्राय करून घ्या. थोडंसं आपण तेल गरम झालं की थोडंसं एक आतमध्ये टाकून पाहूया तेल गरम झालं का नाही आहे ते. छान असं तेल गरम झालेलं आहे, पाहू शकता. आता ह्याच्यामध्ये जे आपण ह्या वड्या कट केलेल्या आहेत कोथिंबीर वड्या, तर ह्याच्यामध्ये आपण तळायला टाकूया. तळायला टाकताना दक्षता घ्या, हातावर तेल उडू नये ह्याची दक्षता घ्या. कशाच्या छान अशा कोथिंबीर वड्या झालेल्या आहेत, पाहू शकता तुम्ही. मस्त अशा चविष्ट अशा तुम्ही फ्राय करून खाऊ शकता आणि असे स्टीमी करून खाऊ शकता. स्टीमी छान लागतात आणि फ्राय करूनही छान लागतात. दोन्ही पद्धतीने छान लागतात. जर तुम्हाला ऑइली नको असेल तर तुम्ही स्टीम केलेल्या कोथिंबीरीच्या वड्या खाऊ शकता. असे हलक्या ब्राऊन झाल्या की मग पलटी मारा. आणि गॅसची फ्लेम ही लो ठेवा, जास्त हाय ठेवू नका. हाय ठेवल्यामुळं करपण्याची जास्त शक्यता असते. तर ह्याच्यावरती तुम्ही लक्ष द्या. आणि जास्तही भाजू नका, फक्त हलकी ब्राऊन व्हायला लागली की तुम्ही पलटी करा. जास्त तळायची गरज नाही आहे. पाहू शकता मस्त अशा झालेल्या, एकदम खमंग असा वास सुटलेला आहे, पाहू शकता तुम्ही. गॅसची फ्लेम तुम्ही लो ठेवा, लक्ष द्या. वड्या करपणार नाहीत ह्याची काळजी घ्या. ही रेसिपी तुम्ही नक्की घरी करून पहा. पौष्टिक अशी रेसिपी आहे. हिरव्या मिरचीचा, हिरव्या कोथिंबीरीचा ह्याच्यामध्ये वापर केल्यामुळे एकदम अशी पौष्टिक अशी ही रेसिपी आहे. दोन्ही बाजूनी भाजून घ्या, जास्तही भाजू नका. लाल होईपर्यंत थोडा हलका ब्राऊन कलर आला की काढून घ्यायची. हे पाहू शकता कसं असं ब्राऊन कलर कसा आला हिला. ह्या पद्धतीनं भाजून घ्यायचं. थोडी हाय फ्लेम करू, एकदम हायवर भाजू नका, थोडी हाय लो फ्लेम करा. थोडी हाय करायची, थोडी लो करायची. म्हणजे गॅसच्या फ्लेमवर लक्ष ठेवा, जास्त करपून देऊ नका. जर तुम्हाला जास्त लोही ठेवू नका, जास्त हाई ठेवू नका फ्लेम. तेल अजून थोडंसं आपण ॲड करूया. लमसम 15 पळ्या तेल घ्या, 10 ते 15 पळ्या. आणि अशा खुशखुशीत होईपर्यंत भाजून घ्या.
माझी जर रेसिपी तुम्हाला जर छान वाटली असेल तर लाईक कराय, सबस्क्राईब कराय आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कळवायला विसरू नका. आणि ही रेसिपी तुम्ही हप्त्यातून एकदा तरी घरी बनवून पहा. पौष्टिक अशी रेसिपी आहे. लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत ही रेसिपी खायला देऊ शकता. एकदम अशी पौष्टिक अशी ही रेसिपी आहे. घरी बनवलेली छान अशी ही पौष्टिक आहे. नक्की तुम्ही करून पहा. आता हे जी छानपैकी जी भाजलेली आहे तिला आपण बाउलमध्ये काढून घ्यायची आहे. पाहू शकता ह्या पद्धतीने अशी भाजून घ्यायची. ती जी भाजलेली आहे त्याला आपण काढून घेऊ. अशी बघा, पाहू शकता मस्त अशी भाजलेली आहे. जास्त करपवू नका. पाहू शकता किती छान अशा ह्या पद्धतीनं सर्व आपण वड्या भाजून घेऊया. पाहू शकता तुम्ही मस्त अशा वड्या आपल्या भाजलेल्या आहेत. ह्या पद्धतीने सर्व वड्या आपण भाजून घेऊ. खूप अशी छान अशी आणि चविष्ट अशी आपली कोथिंबीर वडी तयार आहे. पाहू शकता तुम्ही मस्त अशी छान कुरकुरीत, खायला चविष्ट अशी. पाहू शकता तुम्ही किती मस्त अशी रेसिपी आपली तयार आहे. ही जर रेसिपी तुम्हाला छान वाटली तर तुमच्या फ्रेंडला, तुमच्या फॅमिलीमध्ये सर्वांना ही रेसिपी शेअर करा. आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवायला मला विसरू नका. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चविष्ट अशी रेसिपी आहे. पाहू शकता. माझ्या चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा नवनवीन रेसिपी तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे. पाहू शकता किती छान अशी कुरकुरीत आणि खायला एकदम पौष्टिक अशी ही रेसिपी आहे. पाहू शकता तुम्ही ही नक्की ट्राय करून पहा. हप्त्यातून एकदा तरी ही रेसिपी तुमच्या फॅमिलीमध्ये बनवा आणि खा. एकदम मस्त अशी रेसिपी आहे, कुरकुरीत अशी. चला, धन्यवाद. बाय बाय.